नमस्ते, नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर घेऊन आलो आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजेच पोलीस भरती 2024-25 या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहेत। कालच्याच लाईव्ह सेशनला सांगितलं होतं मीरा भाईंदरचं सेवा पोर्टल जे चालू झालेलं आहे, बाकीचे पण चालू झालेले आहेत। कपीकृत आरक्षणासह जाहिराती यायला सुरुवात झालेल्या आहेत, त्याच्यामुळे पोलीस भरती जास्त लांब अंतरावरती नाहीये, मी कालच सांगितलं होतं आणि आज परिपत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि या परिपत्रकामध्ये काय काय आहे मित्रांनो, GR जो आज पोलीस भरतीचा आलेला आहे, जे काय आपल्या मनामध्ये संभ्रम होता ना की 14,000 का 17,000 का 18,000, त्या ठिकाणी 15,500 जागेंचं जे परिपत्रक आहे ते आलेलं आहे। त्याच्यात अजूनही जवळजवळ 2,000 जागा कदाचित ऍड होण्याची दाट शक्यता आहे आणि हे परिपत्रक आलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 सप्टेंबर पासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे। तुम्ही म्हणशाल सर हे कोण सांगितलं तुम्हाला? कालपासून एक मेसेज फिरतोय सगळीकडे, 29 ऑक्टोबरला फॉर्म भरायला सुरुवात होणार आणि 20 सप्टेंबर पर्यंत बाळांनो, ते पण मी आधी सगळ्यात आधी मीच बोललो होतो, ते काही 29 ते 28 ला होईल। मात्र प्रॉब्लेम काय झाला होता मित्रांनो की 29-28 नाही तर लक्षात ठेवा 2 सप्टेंबर मला मी हे कोणाचं ऐकलेलं नाही, कुणी मला सांगितलेलं नाही, मी कोणाचं पाहिलेलं नाही, पण मी माझ्या मनाने सांगतोय 2 सप्टेंबरला लयतले 3 किंवा 5 सप्टेंबर या दरम्यान फॉर्म भरायला सुरुवात, 2 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान फॉर्म भरायला सुरुवात होईल। त्याच्या पुढचे 20 ते 23 दिवस आपल्याकडून फॉर्म भरून घेतले जातील, मुदत संपल, परत कदाचित 5-10 दिवस मुदत वाढली जाईल, अशा पद्धतीने आपला कार्यक्रम राबवला जाईल। मात्र जर 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान जर कदाचित फॉर्म सुटले नाही तर कदाचित फॉर्म सुटण्यास मग जास्त पण विलंब लागू शकतो। म्हणजे मी काय आता काही हे नाही मंत्री बोर्ड डायरेक्ट मी जाहिरात नाही करणार डायरेक्ट 2 तारखेला 12 वाजता असं, पण 2 ते 5 दरम्यान जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे असं सूत्रांकडून प्रथम माहिती समजलेली आहे। सर्वात महत्वाचं आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। परिपत्रकात नेमकं काय सांगितलंय आणि कशा पद्धतीने जागा आलेल्या आहे, चालकच्या जागा एवढ्या कमी का आल्या हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली का चालकच्या जागा कमी येण्याचे कारण काय आहेत। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगेल मित्रांनो, ती म्हणजे की या ठिकाणी जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आपण पाहणार आहोत। फक्त तत्पूर्वी मी तुमचा 1 मिनिट वेळ घेतो, कारण का भरती प्रक्रिया सुरू झालेली मित्रांनो आणि भरती या ठिकाणी जवळ आलेली आहे। म्हणून मित्रांनो हार्दे सर संचलित हार्दे ऑनलाईन अकॅडमीची जी आपली चालू घडामोडी एक्सप्रेस बॅच आहे ही उद्यापासून सुरू होते मित्रांनो। ही बॅच कोणासाठी उपयुक्त होणार आहे? पोलीस भरतीसाठी तर स्पेशल विशेष आहे, विशेष उपयुक्त असणार आहे। मात्र त्याचबरोबर तुम्ही ग्रामसेवक, वनरक्षक, तलाठी, वनसेवक, आता तुम्ही पाहू शकता DMAच्या जागा सुटल्या, ससून रुग्णालय असन, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, सगळ्या महानगरपालिकांसाठी सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी चालू घडामोडीची बॅच आहे। उद्यापासून आपली सुरू होती ठीक सायंकाळी 7 वाजता। या बॅचला तुम्ही प्रवेश करू घेऊ शकता। रोज 25 प्रश्नांचा ऑनलाईन सर्व पेपर असणार आहे, ऑनलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज उपलब्ध असणार आहे, आपल्याला आपली रँक पण समजणार आहे, आपल्याला मार्क पण कळणार आहे आणि रोजच्या फुल्ली अपडेटेड चालू घडामोडी त्या ठिकाणी रोजच्या अपडेटेड चालू घडामोडी त्यामध्ये असणार आहे। चालू घडामोडीचा ताण मिटणार आहे फक्त 60 रुपयामध्ये मित्रांनो। तर कसला विचार करताय? 9766853675 ला संपर्क करा आणि मित्रांनो आता लगेच ऍडमिशन घ्या। आज पर्यंत ऍडमिशन चालू आहे, उद्यापासून आपली बॅच सुरू होते। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व प्रक्रिया कशी करायची, काय करायची, ऍडमिशन कसं घ्यायचं सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर पण भेटेल, समोर पण माझा नंबर दिसतो। ओके चालते। आता आपण पाहणार आहे मित्रांनो परिपत्रक, नक्की काय परिपत्रक आले, कशा संदर्भातलं परिपत्रक आहे। आणि येत्या 1 सप्टेंबर पासून आपण मराठी आणि जीके ची बॅच चालू करतोय। स्पेशल संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 50 मार्काची दर्जेदार रोजचे 50 प्रश्न तुम्हाला भेटत जाणार आहे। मराठी आणि सामान्य जीकेची तिचे ऍडमिशन 25 नंतर सुरू होतील। आता फक्त चालू घडामोडी पाहू शकता तुम्ही मित्रांनो। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत मित्रांनो खूप महत्वाचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरतीस मान्यता देण्याबाबतचे मित्रांनो हे जे टायटल तुम्ही पाहू शकता खूप महत्वाचं आहे। हे परिपत्रक सर्वांकडे आलेले, सर्वांनी वाचलेले, पण थोडं व्यवस्थित समजून घ्या। याच्यामध्ये काही कभी खुशी कभी गमे, बरीच नाराजी त्या परिपत्रकामध्ये, बरेच विद्यार्थ्यांचे मला फोन पण आले। सगळं सविस्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, फार महत्वाचं आहे। 10 मिनिटं वेळ काढून सगळं व्यवस्थित पहा मित्रांनो। चला पुढे
तुम्ही पाहू शकता या ठिकाणी परिपत्रक कधीच आहे 20 ऑगस्ट म्हणजे आजचं परिपत्रक आहे 3:30-4 वाजता परिपत्रक आलेले मुंबई पोलीस दलात असलेले आपले बरेच विद्यार्थी आमचा सपोज हर्षल दिघे असेल राम असेल सगळ्यांनी मला ते पाठवलं तुमचं सर्वांचं खूप आभार विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर मित्रांनो पहा या ठिकाणी खरं तर प्रस्तावनेमध्ये काय दिले ते आपण बारकाईने व्यवस्थित पाहू शकतो महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/24 म्हणजे 1/1/24 ते 31/12/24 या कालावधीत रिक्त झालेली व 1/1/25 ते 31/12/25 म्हणजे 2 वर्षाची लक्षात ठेवा या कालावधीत रिक्त होणारी पदे म्हटले झालेली नाही होणारी पदे भरण्यासाठी राबवायची भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 12/8 आता जे 12 तारखेला मीटिंग झाली मंगळवार बुधवार काहीतरी होता त्या 12 तारखेला जी मीटिंग झाली म्हणतो 10 11 12 तारखेला मंगळवार होता मंगळवारी जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये मान्यता भेटली होती त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ तुम्हाला दिलेला होता ती जी मान्यता भेटली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्याच मंत्रिमंडळाने मान्यता दिली 100% मान्यता दिलेली अर्थ विभागाने पण मान्यता दिलेली आहे लक्षामध्ये आता मित्रांनो शासन निर्णय काय झाला ती मान्यता दिल्यानंतर काय शासन निर्णय झाला कारण का 2024 आणि 2025 च्या दोन्ही रिक्त होणारे एकत्रित जागा त्या 15,000 आहेत आता पुढे शासनाने काय निर्णय घेतला महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/24 ते 31/12/24 या कालावधी रिक्त झालेली आणि 1/1/25 ते 31/12/25 समजून घेत चला तारखा वगैरे या कालावधीत रिक्त होणारी 15,631 पदे भरण्याकरता उपलब्ध होणार आहे म्हणजे जाहिरात किती 15,000 म्हणजे 18,000 17,000 35,000 झाली आणि आता परत 15,000 म्हणजे डायरेक्ट 50,000 लक्षामध्ये आणि याच्यात अजून 2,000 वाढू शकतात म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो पोलीस भरतीची 15,000 पद उपलब्ध आहे आणि त्या दिवशी आपण व्हिडिओ टाकला होता हीच रिक्त पदांची संख्या होती आपल्याकडे जी माहिती आली ती परिपत्रक मी बोललो माहिती एक परिपत्रक आहे तुम्ही म्हणले सर दाखवा म्हणलं नाही ते गुप्त गोपनीय असतं आणि ते परिपत्रक हेच होतं त्याच्यामध्ये पण पोलीस शिपाई 12,399 पोलीस शिपाई चालक 234 92 25 सशस्त्र पोलीस 2393 आणि कारागृह 580 अशा एकूण 15,631 जागांची भरती या ठिकाणी होते आता सगळ्यात महत्वाचं जे ते नीट वाचा आणि नीट समजून घ्या वयवाढीसाठी काय झालेलं आहे वयवाढ कोणाला भेटलेली आहे वयवाढ कोणत्या विद्यार्थ्यांना भेटलेली आहे वयवाढीसाठी प्रयत्न कोणी केला होता आणि वयवाढ कोणत्या विद्यार्थ्यांना भेटलेली आहे नक्की 91च्या विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि 88च्या विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम झालाय हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी चांगल्या प्रकारे क्लिअर करतो वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1/3/22 रोजी शासन निर्णय वगैरे वगैरे 50% भरण्यात अनुमती देण्यात आले ओके सरळ महाराष्ट्र लोकसेवा आयोग वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेले 50% पद भरण्यास अनुमती दिली बरोबर आता त्यांनी काय सांगितलंय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई सर्वातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक किती 100% डायरेक्ट 100% भरले जात नाही पण लक्षात ठेवा टोटल 100% पद भरती कोणत्याच विभागात होत नाही पण लक्षात ठेवा 100% म्हणजे 15,600 फिक्स झालेत ओके 100% तातडीने भरणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 15,331 रिक्त पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 31/9/22 रोजी शासन निर्णय तरतुदीमध्ये सूट देण्यात आलेली म्हणजे वित्त विभागाने जो काही निर्बंध टाकले 50% त्याच्यातून याला सूट दिली म्हणजे पोलीस भरतीला त्याच्यातून सूट दिली म्हणून पोलीस भरती 100% ते काय करणारे भरणार आहे त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं इथं फार महत्वाचं आता महत्वाचं सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/5/22 ते 21/11/22 शासन निर्णयातील तरतुदी हे आठवते का 10-12 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला त्याच्यात ही लाईन मी हायाशी दाखवली होती तुम्हाला त्या परिपत्रकाची आणि ते परिपत्रकाचं रूपांतर त्या कागदाचं रूपांतर आज परिपत्रकात झाले ना आज ते परिपत्रक आले ओके शासन निर्णयातील तरतुदीमधील शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यात तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मान्यता देण्यात आलेली आहे ओके त्यानंतर सण आत्ता फार महत्वाचं हे जरा थोडंसं व्यवस्थित पहा जरा इथं बरेच विद्यार्थी आपले या ठिकाणी विद्यार्थी मित्र नाराज झालेले थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या मुद्दा क्रमांक 4 चा जरा थोडा व्यवस्थित पहा ओके सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये आमच्या वर्षा लोंढे मॅडम असतील त्यांचं मला आत्ताच कॉल आला पुण्याच्या ज्या आहेत पिंपरी सौदागरच्या खूप म्हणजे फोनवरतीच त्या रडत होत्या कारण ते आंदोलनात होत्या पुण्याच्या आंदोलनात पण होत्या पूर्णपणे अपडेट पण होत्या आणि सगळ्यात महत्वाचं 1 जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ज्या विद्यार्थ्यांचं वय जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ह्या 3 महिन्यामध्ये संपलेले 2024 ला म्हणजे ज्यांचा बर्थडे ज्यांचा वाढदिवस
ज्यांची जन्मतारीख 1991 पण जानेवारी मध्ये, फेब्रुवारी मध्ये आणि मार्च मध्ये त्यांचा वाढदिवस आहे, अशा विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस संधी भेटली नव्हती. मात्र ह्या 2022-23 नुसार असं समजतंय का ही संधी कोणाला भेटेल मित्रांनो, ज्यांचं वय 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2023, म्हणजे कसं 1 जानेवारी 22 ते 31 डिसेंबर 22 आणि 1 जानेवारी 23 ते 31 डिसेंबर 23 या 2 वर्षामध्ये ज्यांचं वय संपलंय त्या विद्यार्थ्यांना काय होणार मित्रांनो, संधी मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये 89 वाले बसतील आणि 90 वाले बसतील असं मला वाटतंय. आता राहिला प्रश्न 91 वाले जे 1 एप्रिलच्या पुढचे 91 वाले आहेत त्यांना मान्य. मी तुम्हाला आधी सांगतो, आता मुलं आझाद मैदान आहे मुंबईला, लक्षामध्ये मी त्यांना पण सांगितलं, सपोर्ट केला, त्यांना माहिती दिली अशा पद्धतीने करा, तसं करा, याव करा, त्याव करा. का? कारण की तिथं क्राऊडच नाही त्यांच्याकडे. मी तुम्हाला वारंवार सांगतो बाबा मॉब जा, मी 2 लाईव्ह घेतले त्याच्यावरती, मॉब जा, मॉब शिवाय काही होत नाही. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही संधी भेटली, पण आता राहिलाय प्रश्न कोणचा, 91चे जे 1 एप्रिल नंतर ज्यांचं वय संपलं त्यांना मागची भरती देता आलेली, ज्या विद्यार्थ्यांनी मागची 17,000ची भरती दिली त्यांचं ठीक आहे. पण असे काही विद्यार्थी 91चे का जे 1991च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जन्माला आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना संधी मिळालेली नाही. मग अशा विद्यार्थ्यांचं काय होणार? आता राहिलाय प्रश्न एकच, माझं तर म्हणणं आहे त्यांनाही संधी मिळावी. आता तर परिपत्रकात रूपांतर झाले, जाहिरात पण लवकर येऊ शकते. पण जर जमलंच आपल्याला ऍडजस्ट जर झालं तर आपल्या पद्धतीने एक परिपत्रक वगैरे त्यांना तसंच लक्षात आणून द्यावे, जेणेकरून जे सॉफ्टवेअर ते चालू करणार आहे ते सॉफ्टवेअर ते कदाचित 31 मार्च 2024 पर्यंत ज्यांचं वय संपलंय त्या विद्यार्थ्यांना कदाचित घेऊ शकतात. पण प्रॉब्लेम आहे आता असा, 31 डिसेंबर 2023 पर्यंतचं वय संपलेला विद्यार्थी बसतोय, म्हणजे फक्त पुढचे 3 महिने वाढवायचे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना 3 महिने ज्यांचं वय संपले त्यांना पाठीमागची संधी भेटलेली नाही म्हणून. पण आता मी काही मंत्री नाही किंवा गृहमंत्री नाही किंवा मी म्हणजे काही सिस्टीम नाही. फक्त आपलं काम काय, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम केलं. तिथून मागे त्यांना भेटलायला 22-23, आता काही 88 वाले बिचारे 88 वाले भरपूर होते पण नाही भेटला, त्याला काय करणार आहे. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे अशी का ह्या जे लोक आहेत लक्षामध्ये, हे सॉफ्टवेअर कोणतं फिट करतात, सॉफ्टवेअर कोणती तारीख कुठून कुठे घेतं याच्यावरती डिपेंड राहणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कळतंय का मी काय सांगतोय, सॉफ्टवेअर जर 22 आणि 23 ला वय संपल्याला जर घेत असेल आणि त्यांनी जर तिथून पुढे जर कनेक्ट केलं तर ते कदाचित 24 आणि 25 ला वय संपल्याला घेऊ शकतं. म्हणजे हे सगळं आता डिपेंड कोणावर, सॉफ्टवेअरवरती डिपेंड आहे. ओके, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी, त्यातलं काही जास्त माहित नाही, परंतु या पद्धतीने आपल्याला वयवाढ मिळालेली आहे. जे काय आपल्या विद्यार्थ्यांना प्रयत्न केला त्या सर्वांचं मनापासून आभार. तुमच्या प्रयत्नांना साथ लाभलेली आणि त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. परंतु कभी खुशी कभी गम, माझे काही विद्यार्थी नाराज आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जे 91-92 वाले आहेत ते आंदोलन करताय त्यांना सपोर्ट करा. लक्षामध्ये पुढे बघा मित्रांनो, पुढे त्यांनी काय सांगितले परत आपल्याला की भरती प्रक्रिया खुल्या प्रवर्गात 450 नेहमीप्रमाणे आणि इतर 350, म्हणजे सेम भरती प्रक्रियेचं परिपत्रक GR आहे. ओके, बाकी मग हे काय छाननी वगैरे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. सही सुद्धा आहे, डिजिटल साइन बाय रवींद्र नामदेव पाटील. ओके, रवींद्र पाटील उपसचिव महाराष्ट्र यांची साइन सुद्धा आहे आणि यांच्या सहीनिशी हे परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे. हे लक्षात ठेवा, मी काय सांगतो कळलं. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आले, सर्वांनी चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट इथून पुढे पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाणार आहे आपल्याकडून. आणि हो, जर तुम्हाला चालू घडामोडीची टेस्ट सिरीज लावायची असेल तर पहा काय आहे आपल्या टेस्ट सिरीज मध्ये, तुम्हाला काय काय मिळणार आहे. ओके, पहा मित्रांनो, या टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो रोजचे 25 प्रश्न ऑनलाईन स्वरूपात. ऍप्लिकेशन घेण्याची आवश्यकता नाही, काय नाही, आपल्याला डायरेक्ट मॉक टेस्टची लिंक येणार आपल्या ग्रुपला आणि तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. मित्रांनो, आगामी काळात होणाऱ्या ससून रुग्णालय भरती असन, DMER सगळ्या भरती असन, महानगरपालिका भरती असन, पोलीस भरती असन, वनरक्षक भरती असन, तलाठी भरती असन, सगळ्यासाठी चालू घडामोडी टेस्ट सिरीज अतिशय महत्वाची मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी मार्च मध्ये ऍडमिशन घेतलं होतं, आपल्याकडे 75 रुपये फी होती ऑफर मध्ये 50 मध्ये, त्या विद्यार्थ्यांनी परत घेण्याची आवश्यक नाही. मात्र जे नवीन विद्यार्थी ज्यांनी आता घेतलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंय. फक्त 60 रुपयामध्ये आपण या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंय. खाली माझा नंबर दिसतो, त्या नंबरवरती प्रवेश करायचा आहे 9766853375 आणि माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिली, त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, जोरदार म्हणजे तयारी करायची जर असेल तर प्रवेश या ठिकाणी घ्यायचा आहे, जेणेकरून चालू घडामोडी आयुष्य फार महत्वाचा असतो. कोणतीही स्पर्धा परीक्षा असो ही टेस्ट सिरीज तुम्हाला अलाउड होणार आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा काय पोलीस भरती संदर्भातले महत्वाचे अपडेट आले तर मी नक्की घेऊन येईन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.